सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती 7-8 पावलांचा रनअप गोलंदाजी मार्गवरती हा गोलंदाज सूरज वनी संघाचं अस्त्र आता पहिल्या चेंडूसाठी सूरजचा पहिला चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न मयूरचा फटका फसलाय आणि असं वाटलं तर पहिल्या चेंडूवरती झटका दिला जाईल पण अशा वेळी दोन गाड्या एकाच पटरीवरती आल्यात आणि इथून आता एकाला परतीचा करावा लागेल प्रवास बाद होणारा फलंदाज मयूर जाधव गोल्डन डकचा ठरलाय शिकार डीजे नेक्स्ट बॅटर विजय मैदानामध्ये पाहायला मिळतोय एक या धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय माफी असावी गोल्डन डकचा शिकार नव्हे तर एक धाव करून मात्र परतीचा प्रवास करतोय मयूर गोल्डन डकचा शिकार ठरू शकला असता जर झेल झाला असता तर पण इथे मात्र झेल सुटलाय स्विच हिट करण्याचा प्रयत्न काय जबरदस्त क्लास या चेंडूवरती पाहायला मिळाला थर्ड मॅनच्या आणि फाईन लेगच्या जवळने या चेंडूने सीमारेषा गाठली इथे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 4-4-4 पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धाव वाईट चेंडूचा इशारा 5 नंतर आता पुन्हा एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ 6 धावांचं अंतर कापलं गेलंय 35 धावांचा होतोय पाटला जबरदस्त हे आयोजन आदरणीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन व जय भवानी प्रतिष्ठान मानकिलीच्या वतीनं केलेला निर्धार चषक 2025 पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण इथे मात्र हा प्रयत्न थोडासा थांबवला जातोय डॉट चेंडूचा इशारा लक्ष्मणजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये पाहतोय आपण त्यांचं स्वागत नक्कीच थोड्याच वेळात केलं जाईल त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आपलं स्वागत आहे 9, 10 आणि 11 मे या तारखेला आपण पाहतोय आमदार चषक दमदार सोहळा याच मैदानावरती पूर्ण होणार आहे 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000 तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल जवळजवळ 3 रात्रीमध्ये आपण 24 की 32 हे संघ मात्र नक्कीच पाहू शकतो पण इथे मात्र आमदार चषकाच्या माध्यमातून ही देखील स्पर्धा 9, 10, 11 मे या रात्रीमध्ये याच मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळेल प्रफुल्ल ठोंबरे अतुल देशमुख राकेश मुळे विष्णू ठोंबरे या सगळ्यांच्या वतीनं या स्पर्धेचं देखील आयोजन आपण या मैदानावरती पाहणार आहोत पण आता स्पर्धेकडे आपण वळतोय 35 धावांचा पाठला करताना टोटल धावा लागल्यात त्या 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात निखिल देशमुख यांनी मात्र स्वप्न पाहिलं निर्धार ट्रॉफीचं आणि ते स्वप्न आता साक्षात पूर्ण होतंय इथे हा चेंडू जातोय मिड विकेटच्या जवळला सीमारेषा पार 4 धावांसाठी आलेला हा अतिशय सुंदर फटका चौकार वरती 14 पाटला होतोय 35 या धावसंख्येचा जबरदस्त आयोजन आपण पाहतोय मानकिवलीच्या या मैदानावरती जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार चषक 2025 ताकदीनं केलेलं आयोजन आहे आणि युक्तीनं चाललेला मैदानावरती खेळ आहे जबरदस्त फटका आणि इथून मात्र या चेंडूवरती पुन्हा धावा मिळतील
त्या जबरदस्त मारलेला हा फटका आणि या फटक्यावरती पॉइंट क्षेत्राच्या बाहेर आलेल्या या 4 धावा. बॅक टू बॅक तिसरा चौकार डीजे. या 4 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. कलोते मोकाशी हा संघ ज्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो ती फटकेबाजी मैदानामध्ये होतीये. राजू ज्यानं जबरदस्त फटकेबाजी केली. मयूरनं मात्र त्यासाठी आपली विकेट बहाल केली. दुसरी धाव घेताना मयूर मात्र रनआउटच्या माध्यमातून परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला, पण त्याची जागा विजयनं घेतली आणि विजय आता स्ट्राइक एंडवरती. संघाचा कर्णधार विजय एक अष्टपैलू खेळाडू आहे. जांभिवली जामरुकच्या मैदानावरती झालेला सरपंच ट्रॉफीमध्ये विजयचा दमदार खेळ आपण पाहिला, पण इथे आता सावध आणि संयमी तो खेळ करतोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 18 एप्रिल 2025 पहिली रात्र आपण निर्धार ट्रॉफीची बघतोय. उद्या 19 तारीख आहे आणि उद्या देखील दिग्गज संघ आपण मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. स्वराज्य धारणी आणि नावंडे कमांडर या दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. चांगला फटका, प्रॉपर टायमिंगचा वापर. स्लॉट मध्ये घेतल्यानंतर 1 बाउन्स चेंडूला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. पंचांचा इशारा येतोय, पुन्हा धावा मिळतील 4. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय फलंदाज राजू, ज्यानं गोलंदाजाच्या या चेंडूला केलंय बाजू. ठोक डीजे. धावांच्या मदतीनं टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचं माध्यम निवडलं गेलं, पण इथे आता निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज रितेशनं मात्र यावेळेस कमबॅक केलंय. वणी संघासाठी हा चांगला प्रयत्न आहे. वणी संघ देखील ताकदीशीर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. धावा जरी कमी असल्या तरी आमची गोलंदाजी चांगली होऊ शकते, याचं उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती यावेळेस स्वार झाला होता. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. KTC लाईव्ह, कर्जत, खालापूर, टेनिस.in या वाहिनीद्वारे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. इथून आणखीन एक लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू गेला. याच गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला तो रितेश देशमुख, मॅन फ्रॉम वनी. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन सज्ज झालाय. ज्या फलंदाजानं चौकाराची भाषा बोलली होती त्याला मात्र शांत ठेवण्याचं काम केलं, पण या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. एक्स्ट्रा पॉइंट क्षेत्राच्या बाहेर मारलेला हा वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा 6 धावांसाठी बिग 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 षटकार. धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद झाला. विजयासाठी आता 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 6 धावा.
इथून देखील धावा रोखल्या जाऊ शकतात, इथून देखील वणी संघ परतीचा प्रवास करू शकतो. मनामध्ये जिद्द असावी, मनामध्ये चिकाटी असावी. स्वप्न रात्री जरी पडले असतील तरी दिवसा ते पूर्ण करण्याची आशा असावी. जे स्वप्न पाहिलं होतं आमचे आयोजक अर्थातच निखिलजी देशमुख यांना, निर्धार ट्रॉफीचं ते स्वप्न आजच्या पहिल्या रात्रीमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचा शुभारंभ झाला आणि इथे मात्र प्रारंभ केला जातोय तो या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. करूया पुन्हा एकदा आरंभ, प्रारंभ, शुभारंभ. आता गोलंदाजी मार्गवरती येतो गोलंदाज हेमंत. स्ट्राइक एंडवरती असेल विजय. बस नाम ही काफी आहे. अगो टप्प्याचा चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या जवळला मारलं गेलं असं वाटलं होतं. या गोलंदाजानं फलंदाजांना बांधून ठेवले, पण विजय जसं काही स्ट्राइक एंडवरती आला त्यानं मारलेला हा स्वतःसाठी वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना चौकार. लक्ष द्यावं लागेल. हलक्या हाताने विजयनं खेळलाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं दुसरा चौकार पाहिला आणि दुसरी सिंगल, म्हणजे वैयक्तिक तो 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूच्या माध्यमातनं राजू 10 चेंडूमध्ये 26 धावांचा खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला. पण इथे आता स्ट्राइक एंडवरती राजूने मात्र पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न केला. लांबी कमी आहे, उंची जास्त. क्षेत्ररक्षक डीप मधनं या चेंडूवरती धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, पण एक धाव मात्र वाचू शकला नाही आणि विजयी एक धाव पूर्ण झाली. हा सामना जिंकला मोकाशे कलोते या संघाने. या सामन्याचा शिल्पकार तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीशभाई देशमुख यांच्या शुभ हस्ते, दिसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. सतीशभाई दिसले जे गालात आता हसलेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार